पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्याची पुनर्स्थापना या विषयावर ओम शांती समूह अहिल्यानगर यांच्या वतीनं एक दिवसीय अहिल्यानगर जिल्हास्तरीय मीडिया संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या वतीनं पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आलं। प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा आश्रम ओम शांती समूह अहिल्यानगरच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हास्तरीय पत्रकारांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचं आयोजन दिनांक 20 जुलै रोजी अहिल्यानगर इथं करण्यात आलं होतं। यासाठी प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ब्रह्मकुमार शांतनु भाईजी, डॉक्टर सोमनाथ वडनेरे, तर अध्यक्ष म्हणून ब्रह्मकुमारी राजयोगिनी राजेश्वरी दिदी या होत्या। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुभाष गोंदेचा प्रेस क्लब अध्यक्ष अहिल्यानगर, विठ्ठल लांडगे शहराध्यक्ष नगर, विजयसिंह होलम अधिस्वीकृती समिती नाशिक, सुरेश पठारे उद्योगपती तथा समाज मार्गदर्शक संतोष पवार, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, सुधीर लंके अधिस्वीकृती समिती नाशिक संदीप गिरे, प्राचार्य मास कम्युनिकेशन नगर सह जिल्ह्यातील बहुतांश पत्रकार यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक वक्त्याने उपस्थित पत्रकारांना मोलाचं मार्गदर्शन केलं। तर शिबिरानंतर सर्व पत्रकारांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। आप सभी के सुख शांति के लिए इच्छा करते रहते, चिंता करते रहते। क्यों? क्योंकि अगर आप सुखी हो तो जनरल जनता सुखी है। अगर आप दुखी हो जाए तो आप एक एक व्यक्ति से हजारों लोग दुखी हो जाते। आप टेंशन में हैं तो सारी दुनिया जनता टेंशन में आ जाता है। इसीलिए हम जनता से भी ज्यादा आप सभी के सुख शांति की बहुत चिंता करते रहते। इसीलिए आप सभी सदा सुखी रहे, सदा मन शांत रहे, आप अपने काम में एकदम अलर्ट रहे, एक्टिव रहे। उसके लिए आप अपने मन को शांति में रखना बहुत बहुत जरूरी है। सकारात्मक दृष्टिकोनाची जी गरज आहे ते लवकरच माणसामध्ये डोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही, भिनल्याशिवाय राहणार नाही, यात काय शंका नाही। खरं तर ओम शांतीच्या माध्यमातून बऱ्याच विचारपीठावरील विचारकांनी सांगितलं आहे की मनाची शांती ही आपल्याला कुठंतरी चांगल्या विचाराकडे घेते। मन जोपर्यंत अशांत आहे तोपर्यंत आपल्याला काहीच करून देत नाही आणि शांती असणं अत्यंत अत्यंत गरज आहे। मग ती पत्रकाराला पण ती शांती असणं अत्यंत गरज आहे। मला वाटतं बऱ्याच जणांनी इव्हन माउंट आबूवर आलेल्या भाईजीने सांगितलं की पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये दिवसामध्ये की माउंट आबूला सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी पत्रकारांसाठी असतो। मी पण तो 2 वेळेस अटेंड केलेला आहे। अत्यंत पूर्ण म्हणजे भारतातून, भारताच्या बाहेरून, मग ती धर्माधर्मातली, ती जातीतली, ती माणसातली, विचारातली एकत्र राहण्याचं काम हे पत्रकारच करू शकतो, हे पेन करू शकतो। पेनलेस झाला तरी मला वाटतं त्याला लेखणीची जोडी तेवढीच महत्वाची आहे असं मला वाटतं। नक्कीच आपण सर्वजण विनंतीला मान देऊला। खरं तर आभार प्रदर्शन नाहीये, पण बऱ्याच जणांना मला फोन करायचा दिदींच्या माध्यमातून योग आला। विचारपीठावरील सर्व मंडळी, खरं तर बऱ्याच जणांना रविवार म्हणलं की सुद्धा घेतलेला पत्रकार कुणी दिला? तुम्ही जांभेकरांची पत्रकारिता सांगता ती आहेच, ती मला अमान्य करायची नाही। परंतु त्याच दरम्यान मुकुंदराव पाटलांनी म्हणजे या नगर जिल्ह्याने आपल्याला पत्रकारिता शिकवली, दिली आणि वाढवली आणि ती सगळी समाजासाठी दिली। आता त्यावेळेचे खेळवण्याचे प्रकार अमुक तमुक काय या तपशिलात मी जाणार नाही, मी ते माझ्या लेखात। ही परंपरा आपल्याला जतन करायची आहे, पण दुर्दैवाने आपण तिची अशा संमेलनामध्ये सुद्धा दखल घेत नाही, तर व्यक्तिगत पत्रकारितेमध्ये आपण किती घेणार याचा विचार करा। आपण म्हणून तुम्ही काय सांगता? मूल्य मुळात व्यक्ती परत आणि व्यक्तिनिष्ठ असते। तुम्ही किती मूल्यवान आहात याच्यावर मूल्य ठरणार आहे। तुम्ही जर मूल्यहीन झाला, मालकाने सांगितलं, पेपर संपादकाने सांगितलं अमुक एक करायचं, तुम्ही करायला लागले, चुकीच्या बातम्या द्यायला लागल्या, तर तुमच्या मूल्यांना काही अर्थ आहे आणि ते तुम्हाला कोणी वाटत? आता तुम्ही AI करू, सोशल गुगल करू, माझं असं आहे तुमचा अभ्यास इतका असला पाहिजे या जिल्ह्याचा, या पत्रकारितेचा, का तुम्हालाच गुगल आहे। तुला जे सर्च होणार नाही ते तुमच्या डोक्यात असलं पाहिजे, तुमच्या मनात असलं पाहिजे आणि ते तुम्हाला कागदावर उतरता आलं पाहिजे, तरच त्याला पत्रकारिता म्हणा। पण का छापल्या नाही याच्यावर विचार करा। लंकेजी अकोला तालुक्यातून आले,
विठ्ठलरावजी ग्रामीण भागातून आले, मी ग्रामीण भागातून आलो, आमचे रामदासजी पुणे जिल्ह्यातून आले, गोलमजी कर्जत तालुक्यातून आले. नगर शहरामध्ये अवजारी पत्रकारिता करणाऱ्याला संरक्षण मालकाचं आहे का तर नाही, त्याला स्वतंत्र संरक्षण करावं लागते. आता ठराविक लोक असे आहेत की सगळं साम दाम दंड भेद वापरणारे नगरमध्ये पत्रकार आहेत, नाही असं चालणार नाही आणि नाही म्हणता येणार नाही. बरोबर आहे. तर मला नाही वाटत मला आजपर्यंत कोणी माझी गाचंडी झाली. आणि सगळ्यांच्या बातम्या छापल्या, कोणा छापलेलं असं एक तरी उदाहरण दाखवा, एक तरी उदाहरण दाखवा. बरोबर आहे. आहे का संरक्षण? आजच्या नीतीला संरक्षण आहे का? तर गव्हाणे भावाने सांगितले की नगरची पत्रकारिता न्यायसंगतपासून सुरू होते, दिनमित्रापासून सुरू होते. पण ही पत्रकारिता सुरू असताना हे ठराविक त्या काळातला म्हणजे 1987ला मी ज्यावेळेला पत्रकारिता झालो त्यावेळेचा कालखंड, आजचा कालखंड, त्यावेळीची पत्रकारिता सायकल, मोटरसायकल, कागद नव्हते देतो, कागद म्हणजे कागद बातमी द्यायची, कागद पेन असायचे रुपये घेते. कधी मला संपादकाने पेन दिले का? ते स्वतःचा पेन वापरत होते, त्यावेळेला देखील होती 10 पैशाला. प्रतिनिधी नंदू परदेशी, अहिल्यानगर, NTV न्यूज मराठी.